बेबी फिश सारखी दिसते. गोल्ड फिश. सेम डिट्टो. तू प्लीज काही करून ना ते डिझाईन फायनल कर. बेबी बेबी हा मला चष्मा लागला का ग? म्हणजे मी जे पाहतोय तेच तू पाहतेस? काय झालंय? नाही रे, खूप दिवसांनी तुम्हाला एकत्र येताना बघितलं ना, विश्वास नाही बसला रे माझा. अरे मला याच्यासोबत याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला पण नाही. पण ते काय ना, त्याच्याकडे त्याच्या बेस्ट फ्रेंड आय मीन सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड साठी वेळ कुठे असतो? कशाला सौम्याचे डायलॉग मारतीयस? ती आली की परत हेच ऐकावं लागलं. अच्छा, म्हणजे सौम्या कॅफेवर येणार आहे म्हणून सुमित कॅफेवर आलाय तर? हे नाही तर हा 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 असंच आहे. म्हणजे कसं आहे, आपल्या मित्र परिवाराला भेटण्यासाठी आवर्जून असा हल्ली कुठे येतो हा कॅफेवर, नाही अभि? काय बोलते ही? हो ना अभि? हो 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 बरोबर बोलते. हे बघा, एकदा का आपला मित्र प्रेमात पडला की तो त्या गर्लफ्रेंडचा होतो. अरे मित्रांचा राहतच नाही. आणि अशा वेळी मित्राकडनं आपल्याला वेळ मिळेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे ड्राय डेच्या वेळेस एक क्वार्टर मिळेल का अशी अपेक्षा ठेवण्यासारखं आहे. वा, करेक्ट आहे अभि, करेक्ट आहे. ह्याला काय फक्त सौम्याची काळजी ग, मग आपली. यार असं काही नाही यार. शा. अरे मला तर भीती वाटायला लागली आता. माझ्या मनात भीती अशी बसली आहे, उद्या जर सौम्या असं म्हणाली की मी कॅफेवर जाणार नाही, तर हा आपला मित्र सुमित पण असं म्हणेल की ठीक आहे मी पण नाही जाणार यांना भेटायला. शक्यच नाही येणार तो, शक्यच नाही. मला किती वाईट वाटेल. म्हणजे कसं आहे, आता सौम्या हा सुमितचा रिमोट झाला. म्हणजे तिच्याकडे तुझा रिमोट आहे असं रे. तिने उद्या जर ह्याला कॅफे मोड ऑफ वर टाकलं तर हा ऑफ ऑफ. ऑफ 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 ऑफ. ओके, झालं तुमचं बोलून. काय अजून काही बोलायचंय? काय बोलण्यासारखं ठेवलंयस? नाही, घ्या ना अजून काय असेल तर बोलून. चिडला. नाही म्हणलं अजून काय असेल तर बोलून घ्या. नाही, कारण की मला खात्री आहे की सौम्य आल्यानंतर या सगळ्याचं रिपीट टेलिकास्ट होणार आहे. ते पण फरक आहे. फरक असा आहे की इथे तुम्ही सौम्या सौम्या म्हणताय, तिथे ती मित्र मित्र म्हणेल. लोकांची मनं राखता राखताना माझं इथे सँडविच व्हायची वेळ आहे. काय झालंय? तू श्रीखंड घे. मी त्याच्या मैत्रिणीचा गैरफायदा घेतला असं म्हणतोय. त्याला सांग यार, कुठल्या मुलीचा गैरफायदा घेण्यात पण मी नेचलाय यार. आई शपथ घेऊन सांगतो, मी काय नाही केलं त्याच्या मैत्रिणीला. कुठलंही क्लॅरिफिकेशन देण्याची गरज नाहीये. मी तुला ओळखतो राजा, तू स्वतःला ओळखतोस. ते श्रीकांतच्या बोलण्याने इतका डिस्टर्ब का होतोय? तू शांत हो आधी, तू शांत हो. आपण काकू आणि श्रीकांतशी बोलूयात. शांत हो. काय झालं? श्रीकांत आपल्याला खरंच घराबाहेर काढणार आहे का? तुला त्याने घराबाहेर काढायची पडली. त्या श्रीकांतने माझ्यावर कसली घाणेरडे आरोप केले माहितीये का तुला? अरे काम डाऊन, मला माहित नाहीये म्हणूनच विचारतोय ना. ऐक, श्रीकांतची एक मैत्रीण आली फॉरेनर. ती जेव्हा इथे आली तेव्हा काकू आणि श्रीकांत दोघंही घरी नव्हते, म्हणून ती आपल्या घरी थांबली होती. श्रीकांतने सांगितलं म्हणून मी तिला आपल्या घरात बसवलं. तिला कम्फर्टेबल वाटावं, तिला सिक्युअर्ड फील व्हावं म्हणून मी घराचा दरवाजा उघडा ठेवला यार. आता तू मला सांग, घराचा दरवाजा उघडा ठेवून कोणी कुठल्या मुलीचा गैरफायदा घेईल का यार? गैरफायदा कोणी? एक मिनिट, काय काय झालंय नक्की? अरे श्रीकांत
श्रीकांत आणि काकू घरी नव्हते म्हणून मी तिला आपल्या घरात घेऊन आलो. तोच मला म्हणाला की तिला घरात बसवती, म्हणजे गेस्ट आहे. मी कोरिओग्राफर आहे कळल्यानंतर ती स्वतःच एक्साइट होऊन मला डान्स करून दाखवायला लागली. त्यातच ती पुढचं सगळं मी सांगू का? तुमच्या मित्राने किती आणि कसं काम केलंय ते माझी मैत्रीण सुंदर आहे, एकटी आहे, शिवाय फॉरेनर आहे. फॉरेनर मुली फ्री माइंडेड असतात. त्या स्पर्श केला की आपल्याला काहीच बोलत नाहीत. एक्सक्यूज मी. त्या आपल्याला अशा गोष्टी करू देतात नाही का? तुमच्या या मित्राला हे असं वाटलं म्हणून त्याने माझ्या मैत्रिणीचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला. श्रीकांत, मी असं काहीही केलेला नाहीये. उगाच माझ्यावर फालतू आरोप करू नकोस, नाहीतर तुझे. थांब राघव. त्याला त्याचं म्हणणं पूर्ण करू देत, मग आपण बोलूया. बोल. तुमच्या मित्राला सांगा असं मोठ्याने बोललं, रागवलं किंवा अंगावर धावून गेलं म्हणजे आपलं म्हणणं खरं असतं का? नाही ना? एमाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आम्ही इथे आलो. बघतो तो तुमचा मित्र इथे त्या एमा सोबत. तुम्हाला सांगताना लाज वाटते. ती बिचारी मदती करता ओरडत होती, आम्ही आलो म्हणून वाचली ती. तर हा कुठला थराला पोचला असता ना, कल्पना करवत नाही. तर असा हा विकृत माणूस मला आमच्या घरात नको आहे म्हणून त्याला घराबाहेर काढण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. तुम्हीच सांगा, मी यात काही चुकीचं वागतोय का? हो, चूकच करतोयस तू राघवर असे आरोप करून. नाही, आणि आता तू जे काही बोललास ना ते तू पुरावे आणून सिद्ध जरी केलंस ना तरी आमचा तुझ्यावर कधीही विश्वास बसणार नाही. हा आमचा मित्र आहे म्हणून नाही, तर आम्ही त्याला खूप जवळून ओळखतो म्हणून. राघवने कुणा मुलीचा गैरफायदा घेणं हे या जन्मात तरी शक्य नाही. एक मिनिट. तुम्हाला राघव बद्दल काय वाटतं याच्याशी मला काही देणं घेणं नाही. तुम्ही पण राघव सारखे चीप असणार, याची बाजू घेऊन त्याला डिफेंड करणार हे मला इथे येण्या अगोदर माहित होतं. पण तुम्ही मला कुठेतरी कम्पेअर टू हिम थोडंतरी सेन्सिबल असायला असं वाटलं होतं. पण तुम्ही तुमची जागा दाखवलीच. असो, मी काही इथे गप्पा मारायला आलेलो नाहीये. तुम्हाला मी हे सांगायला आलोय की पुढील 3 दिवसात तुम्ही हे आमचं घर खाली करायचं. हेच सगळं करायचं होतं तर हे नाटक करायची काय गरज होती? या माणसासमोर मला एक क्षणही नाही थांबायचं. तुम्ही आपण आत्ताच्या आत्ता निघतोय इथून. थांब राघव. हा कोण आहे आपल्याला घराबाहेर काढणारा? श्रीकांत, आम्ही नाही जाणार या घराबाहेर. आम्ही काका काकूंशी बोलू आणि मग काय ते ठरवू. नाही, आणि आपण काय ऐकायचं याचं? आपल्याला ह्या घरात राहण्याची परमिशन काका काकूंनी दिली आणि असेही काकू आपल्याला इथून जाऊ देणार नाही. मी राघवला ओळखते म्हणून माझा राघववर विश्वास आहे. तेव्हा तू असं का केलंस? आय रिअली डोंट नो, पण हे जे काही केलंस ते खूप चुकीचं आहे. मी तुम्हाला 1 महिन्याची नोटीस देते. 1 महिन्यात तुम्ही तुमच्यासाठी दुसरं घर शोधा.